नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण ग्राफिकल सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली कसं सोडवायचे ते आपण प्रॉब्लेम सेटमधले 2 एक्झाम्पल सोडवून घेतलेले आहेत. आता आपलं थर्ड एक्झाम्पल सुरू आहे. यामध्ये दिलेले आहे इक्वेशन 5x - 6y + 30 = 0 आणि दुसरं आहे 5x + 4y - 20 = 0. आता आपल्याला ह्या दोन्ही इक्वेशनचे काय करायचे आहे, टेबल बनवायचे आहे. टेबल बनवण्यासाठी आधी इक्वेशनला व्यवस्थित करून घ्यायचं आहे, म्हणजे जसं की आपल्याला पाहिजे आहे तसं. तर ह्या इक्वेशनला आपण करूयात जसं 5x - 6y + 30 = 0. तर हे काय होणार आहे, 5x + 30 आणि हा जो आहे -6y इकडे गेल्यानंतर +6y होणार आहे. तर y = आपण 5x + 30 / 6 असं करून घेतलेलं आहे. तसंच ह्या इक्वेशनला पण आपण बनवून घेऊयात. तर हे कसं होणार आहे, 5x + 4y -20 = 0 अशा पद्धतीनं होणार आहे. तर 4y एका साईडला घेऊयात. तर इथं होणार आहे 20 - 5x. तर y = 20 किंवा 5x / 4 असं करूयात. असं घेतलेलं आहे आपण बनवून. तर आता याच्या बेसिसवर आपल्याला टेबल बनवायचे आहे. तर टेबल बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर एक्ससाठीचे आपण व्हॅल्यू काय करतो, आपल्या मनाने घेतो एक्स आणि वाय. तर एक्स आणि वाय हे आपल्याला टेबल बनवून घ्यायचे आहेत. या दोन्हीचे टेबल आपण इथंच बनवून घेऊयात. हा आहे एक्सची व्हॅल्यू आता आपण आपल्या मनानं घ्यायची आहे. इथं -6 घेऊयात. ही घेतली -3.6, दुसरी घेतली -2.4 आणि फोर्थ घेतली 0. आता इथं तसंच घेऊया एक्स आणि वायच्या व्हॅल्यू. एक्स आणि वायची घेतल्याच्या नंतर पहिले इथं घेऊयात आपण 0, दुसरी व्हॅल्यू घेऊयात आपण 0.8. आता पॉईंटमध्ये व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. तर हेही आपल्याला जमलं पाहिजे की कशा पद्धतीनं हे एक्झाम्पल सोडवले जातात ते. तर हे अशा पद्धतीनं हे इक्वेशन आपण इथं करूयात आता. तर आता ह्या इक्वेशननुसार ह्या व्हॅल्यू आता आपण मनाने घेतलेल्या आहेत एक्सच्या व्हॅल्यू. तर आता आपण हे y = 5x + 30 / 6 ह्याचा आपण काय करूयात, आता पहिल्यांदा -6 आहे आपली, x = -6 आहे, ती आपल्याला इथं पुट करायची आहे. 5 - 6 + 30 / 6 आता कशा पद्धतीनं होणार आहे, 6 × 5 तर -30 आणि हा 30. तर काय येणार आहे इथं, / 6 हा प्लस मायनस गेट कॅन्सल. तर राहणार आहे किती, तर ही पहिली व्हॅल्यू येणार आहे आपली 0 / 6. तर येणार आहे y येणार आहे 0. पहिली व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे 0. हा जर -6 असेल तर ही व्हॅल्यू येते 0. आता तसंच आपल्याला सेकंडची काढायची आहे. तर आपलं x = -3.6 आहे. तर आता आपल्याला इथं पुट करायचे आहे. तर हा आहे y = 5 - 3.6. तर हे होणार आहे कसं, +30 / येणार आहे हा 6. तर आता लक्षात घ्यायचं आहे इथं जे आहे, तर हे मायनस साईन बाजूला ठेवून आपल्याला काय करायचं, 36 घ्यायचं आहे. जरी ती व्हॅल्यू पॉईंटमध्ये असली तरी आता आपल्याला डायरेक्ट असं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 × 6 = 30. तर हा काय, हा 15, 16, 17, 18. तर इथं आलेलं आहे एवढी व्हॅल्यू. तर काय येणार आहे, -18 + 30 / 6. आता ह्या दोन्हीचं कसं होणार आहे, हा आहे प्लस मायनस, ह्या दोन्हीची काय होणार आहे, दोन्हीची होणार आहे लेस होणार आहे. म्हणजे ह्या दोन्हीची लेस करून आपल्याला किती येणार आहे, ह्या 13मधून हा 18 जर लेस केला तर ह्याच्यातून हे जात नाही. तर इथं राहणार आहे 2. तर इथं राहिले 2. तर 2मधून गेला 1. तर अशा पद्धतीनं आलेलं आहे, नाही मायनस. तर इथं आलेले आहे y = काय आलेले आहे, 6 × 1 = 6, 6 × 2 y = काय आले आहे, तर
y इज इक्वल टू आली आहे 2. आपली व्हॅल्यू आली आहे 2. हा आहे -3.6 आणि हा 2. अशा पद्धतीने आपल्या व्हॅल्यू येत जात आहेत. व्यवस्थित सिम्प्लिफाय करायचं आहे आणि व्यवस्थित सिम्प्लिफिकेशन करून आपल्याला त्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. आता इथं y इज इक्वल टू 5x + 30 डिवायडेड बाय 6. तर एक्सची व्हॅल्यू आपण घ्यायची आहे -2.4. तर आता आपण इथं टाकून घेणार आहे 5 - 2.4 + 30 डिवायडेड बाय 6. तर हे पण सिम्प्लिफिकेशन करताना आपण तसंच करायचं आहे. साईडला 24 × 5 5 4 जा 20, 5 2 जा 10 आणि 12. तर ही आलेली आहे अशा पद्धतीनं -12 + 30. तर ह्या 30मधून हा 12 मायनस करायचा आहे. तर इथं होणार आहे 10, इथं होणार आहे 2. तर याच्यातून हे मायनस केल्यानंतर इथं राहिलेले आहे 8 आणि 1 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू इथं येणार आहे 18 डिवायडेड बाय 6. 6 1 जा 6, 6 3 जा 18. तर y इज इक्वल टू आलेलं आहे 3. तर आपली व्हॅल्यू आली आहे ही 3 आलेली आहे. -2.4 इथं -2.4 आणि हा 3. आता इथं माझी सगळी गडबडच होत चाललेली आहे. तर व्यवस्थित बघायचं आहे कशा पद्धतीनं व्हॅल्यू मी पुट केलेली आहे. तर हे लास्टचं आपलं राहिलेलं आहे एक्सची वायची व्हॅल्यू x इज इक्वल टू 0. आता वायच्या ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे 5 0 + 30 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 0 + 30 डिवायडेड बाय 6. 30 डिवायडेड बाय 6 5 6 1 जा 6. तर आता इथं आलेली आहे आपली y इज इक्वल टू 5. तर इथं आपल्या व्हॅल्यू पुट करतो 0 आणि 5. हे आपल्या पहिल्या इक्वेशनच्या तर व्हॅल्यू पुट काढून झालेले आहेत. आता आपल्याला दुसऱ्या इक्वेशनच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. दुसऱ्या इक्वेशनसाठी आपण काय घेतलेले आहेत व्हॅल्यू आता आपल्या मनाने घ्यायच्या आहेत. आपलं इक्वेशन आहे y इज इक्वल टू 20 - 5x डिवायडेड बाय 4. तर व्हॅल्यू घ्यायच्या आहेत x y. इथं व्हॅल्यू घेतली आहेत मी 0, दुसरी व्हॅल्यू आहे 0.8, थर्ड व्हॅल्यू आहे 2.4 आणि फोर्थ व्हॅल्यू आहे 4. आता y इज इक्वल टू 20 - 5x डिवायडेड बाय 4. तर मी इथं व्हॅल्यू पुट केली -0 डिवायडेड बाय 4. तर ही टर्म पूर्णपणे 0 झाली. तर 20 डिवायडेड बाय 4, 4 1 जा 4. तर y इज इक्वल टू आलेलं आहे 5. तर माझी पहिली व्हॅल्यू मला भेटलेली आहे 0 आणि 5. ह्या अशा माझ्या पहिल्या ह्या इक्वेशनच्या व्हॅल्यू मला भेटलेल्या आहेत. तर दुसरं आहे y इज इक्वल टू 20 - 5x डिवायडेड बाय 4. तर एक्सची व्हॅल्यू आता आपण इथं पुट करायची आहे 20 - 5 0.8 डिवायडेड बाय 4. तर कशा होणार आहे ते ह्या व्हॅल्यू आता ह्या 5ने इकडं मल्टिप्लाय केलं तर डायरेक्ट आपण मल्टिप्लाय करू. 5 8 जा काय आहे तर 40 आलेला आहे. तर इथं येणार आहे 4. 20 - 4 डिवायडेड बाय 4. तर 20मधून 4 गेला राहिले 16 डिवायडेड बाय 4. 4 1 जा 4, 4 4 जा 16. अशा पद्धतीनं इथं आलेलं आहे 4. y इज इक्वल टू काय आलं आहे आपलं नेक्स्ट व्हॅल्यू आली आहे 4 0.8. अशा पॉईंटमध्ये व्हॅल्यू जरी घेतल्या तर आपल्याला ते व्यवस्थित सोडवता आल्या पाहिजेत. तर कशा पद्धतीने घ्यायचे नेक्स्ट व्हॅल्यू आहे y इज इक्वल टू 20 - 5x डिवायडेड बाय 4. तर आता आपण इथं करूयात 20 - 5. दुसरी व्हॅल्यू आहे 2.4 म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय 24. तर आपण 5 मल्टिप्लाय केलं 24ला. 5 4 जा 20, 5 2 जा 10 आणि 12 म्हणजे इथं आलेलं आहे 12. 20 अशा पद्धतीनं
तर हे 20 डिवायडेड बाय 12 करूयात. तर इथं झालेलं आहे 8, 8मधून 2 गेला, राहिलं आहे सॉरी इथं 10, इथं राहिलेलं आहे 8, तर राहिला 1. तर आन्सर आलेलं आहे 8. y इज इक्वल टू काय आलं आहे 8 आलेलं आहे. वरती आलेलं आहे 8 डिवायडेड बाय 4. तर y इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 4. 4 1 जा 4, 4 2 जा y इज इक्वल टू आले आहे आपली थर्ड व्हॅल्यू 2 आली आहे. आणि त्याच्यानंतर ही जी आहे ती काय येते आहे तर y इज इक्वल टू 20 मायनस 5 आणि हा 4 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू, तर हा 20 मायनस 20 डिवायडेड बाय 4, तर वरती सगळं 0 झालेलं आहे. तर y इज इक्वल टू आलेला आहे 0. अशा पद्धतीनं आपल्या ह्या व्हॅल्यू आपल्याला भेटलेल्या आहेत 2.4 आणि हा 2 आणि हा 4 आणि हा 0. अशा पद्धतीनं आपल्या व्हॅल्यू आपल्याला भेटलेल्या आहेत. आता आपण ग्राफ काढूयात. ग्राफ काढायचा आहे आपल्याला. आता आपला पहिला टेबल आहे, त्या पहिल्या टेबल नुसार आपल्याला ग्राफ बघायचा आहे. हा पहिला टेबल आहे आपला. पहिले आपल्या व्हॅल्यू घेऊन आपण आता ग्राफ काढायला सुरू करूयात. आपल्या ह्या व्हॅल्यू आहेत पहिल्या इक्वेशनच्या व्हॅल्यूज. आता आपण ग्राफ काढूयात. आता हे ग्राफ घेऊयात काढून. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. -1 -2 -3 -4 -5 -6 -7. हा आहे -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 -10 -11 -12 -13. अशा पद्धतीनं मी ग्राफचे पॉईंट घेतलेले आहेत. आता मला हे जे पॉईंट आहेत ते घ्यायचे आहेत. पहिला एक्स ॲक्सिसवरती -6 आहे. हा माझा एक्स ॲक्सिसवरती -6 आणि हा आहे 0. तर अशा पद्धतीनं माझा इथं एक्स ॲक्सिसवरता घ्यायचा आहे. तर हा माझा घेतलेला आहे 6 -6 आणि हा 0 मी इथं पॉईंट घेतलेला आहे. दुसरा आहे माझा 3.6. दुसरा माझा आहे -3.6 आणि दुसरा एक्स ॲक्सिसवरचा 2. तर अशा पद्धतीनं 3.6 मला घ्यायचं आहे. तर माझा 3.6 अशा ठिकाणी घ्यायचा आहे मला. हा 3.6 मला इकडं जायचं आहे आणि तो 2 मला इथं पॉईंट घ्यायचा आहे. हा माझा -3 आहे आणि पॉईंट 1 2 हा 5 आणि इथं 6 माझा आलेला आहे हा पॉईंट इथं. तर -3.6 आणि 2 माझा हा पॉईंट इथं मी घेतलेला आहे. अशा पद्धतीनं नंतर नेक्स्ट पॉईंट आहे -2.4. तर माझा एक्स ॲक्सिसवरचा -2.4 आणि वाय ॲक्सिसवरती 3. हा 3 आहे माझा 2.4. हा माझा 2.4 आहे. तो -2.4 आणि 3 हा माझा थर्ड पॉईंट आहे. आणि हा 0 आणि हा माझा 5. 0 आणि 5 अशा पद्धतीनं माझा हे पॉईंट मी घेतलेले आहेत. तुम्ही पण व्यवस्थित पॉईंट घ्यायचे आहेत मोजून.
त्या लाईनचं इक्वेशन मी लिहिते आहे 5x - 6y + 30 इज इक्वल टू 0. आता हे माझं पहिल्या लाईनचं इक्वेशन ड्रॉ करून झालेलं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे माझं नेक्स्ट पॉईंट मी घेणार आहे नेक्स्ट पॉईंट आहेत माझे 0 आणि 5. हा आहे 0 आणि हा आहे 5. 0 आणि 5 हा मी घेतलेला आहे माझा पॉईंट. देन नेक्स्ट 0.8. आता 0.8 आणि 4. तर 4 माझा वाय ॲक्सिसवरती आहे आणि 0.8 आहे माझा, म्हणजे 0.8 माझा इथं येणार आहे. अगदी छोट्या लाईन आहेत, तर इथं येणार आहे 0.8 आणि 4 माझा हा पॉईंट इथं येणार आहे. त्यानंतर 2.4 तर माझा आहे 2.4 एक्स ॲक्सिसवरती 2.4 आणि 2 हा आहे 2.4 आणि 2. 2.4 आणि 2 असा माझा आहे हा पॉईंट. आणि 4 आहे एक्स ॲक्सिसवरती आणि 0 हा माझा 4 आणि 0 हा असा माझा नेक्स्ट पॉईंट आहे. तर मी आता हे ड्रॉ करून घेणार आहे लाईन. तर माझ्या सगळ्या पॉईंटमधून ही लाईन ड्रॉ होते आहे. तुमची पण झालीच पाहिजे, तर तो ग्राफ आपला ॲक्युरेट आहे असं समजायचं. तर आता ही दोन्ही लाईन कुठं इंटरसेक्ट होत आहेत, तर 0 आणि 5मध्ये इंटरसेक्ट होत आहेत. 0 आणि 5मध्ये म्हणजे x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 5. आणि म्हणजे x आणि y इज इक्वल टू 0 आणि 5 अशा पद्धतीनं आपल्याला ते हे करायचं आहे. याच्यावरती लाईनचं इक्वेशन मला लिहायचं आहे. तर माझं लाईनचं इक्वेशन आहे 5x + 4y - 20 इज इक्वल टू 0. हे माझं आणि त्याचं रिक्वायर्ड सोल्युशन हे असं असणार आहे. म्हणजे हा ग्राफ हा असा यायला पाहिजे. इकडं आहे एक्स ॲक्सिस, इकडं आहे वाय ॲक्सिस. इथं स्केल आपल्याला मेन्शन करायचं आहे. बाकीची जे एक्झाम्पल आहेत हे आहे थर्ड एक्झाम्पल. तसेच 4th आणि 5th 6th असे तुम्ही एक्झाम्पल सोडवायचे आहेत. व्यवस्थित सोडवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं हे आपलं ग्राफिकल मेथड आहे. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर धन्यवाद.